निवडणुकीचे आकडे आपल्या हातात आहेत. तसं पाहिलं तर हे आकडे निर्जीव असतात, पण ह्या आकड्यांना आज एक आवाज आहे. त्या जनतेचा सगळ्या पक्षांसाठी एक स्पष्ट असा संदेश आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर उभं राहून अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. स्वप्न पाहिलं तो दिवस होता 6 एप्रिल 1980. ते स्वप्न साकारण्यासाठी भाजपला 45 वर्ष कष्ट करावे लागले. याचा अर्थ आहे तपश्चर्येला इथं फळ आहे. पण हा निकाल भाजपच्या मेहनतीला दाद देणारा असला तरी त्यांचे कान पिळणारा सुद्धा आहे. कुणाला पुसून टाकण्याच्या भानगडीत पडलात, ती मानसिकता ठेवलीत तर जनता तुम्हालाही घरी बसवू शकते, हे लातूरकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. मनी मसल पॉवरवाले ज्यांच्यावर आरोप केले त्यांना पक्षात घेऊन थोपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वेचून घरी पाठवू, हा बडगुजरांच्या बाबतीत नाशिककरांचा भाजपला मेसेज आहे. तुम्ही पाय रोवून मैदानात उभे राहिलात, लढलात तर कुठल्याही साधनाशिवाय जनता तुम्हाला साथ द्यायला तयार आहे, हा मुंबईकरांचा ठाकरेंना मेसेज आहे. शिवाय मतदारांना केवळ स्थानिक भावनिक मुद्दे, निष्ठा ही पुरेशी ठरत नाही. त्यांना विकास, स्थैर्य आणि त्या तरुणांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब हवंय, त्याला रिझल्ट हवाय. शहरी मतदारांचा हा मेसेज सगळ्यांनाच आहे. शिवाय 2 डगरीवर पाय ठेवून राजकारण कराल तर जनता ते मान्य करणार नाही. भूमिका स्पष्ट हवी, हा अजित पवार आणि शरद पवारांना पुणेकरांचा मेसेज आहे. एवढंच नाही तर कट्टर हिंदुत्वाच्या ध्रुवीकरणाला उत्तर म्हणून मुस्लिमांचं कट्टरतावादी MIM कडे एक गठ्ठा जाणं, कट्टरतावादातून कट्टरतावाद जन्माला येतो, हा मेसेज आहे जो आपल्या देशाला परवडणार नाहीये. निवडणुकीच्या निकालाचे आकडे नेत्यांच्या कानात हे सगळे मेसेज सांगतायत. ऐकलं, त्यातून योग्य बोध घेतला तर पुढच्या वेळी आकडे बदलू शकतात, हेही ते सांगतायत. आणि हा आजवरचा इतिहास आहे. पण या सगळ्या निवडणुकीचा सार काय आहे, या रिपोर्टमधून जाणून घेऊया, मग चर्चेवर जाऊया. या मुद्द्याच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे आणि पवार यांच्या राजकारणाच्या संदर्भातले हे प्रश्न आहेत आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विकास पाठकजी. स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत राजकीय रणनीतिकार अभिजित ब्रह्मनाथकर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या उपनेत्या सुषमाताई अंधारे सुद्धा थोड्याच वेळात जोडल्या जातील. आपल्यासोबत नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. माने सर, स्वागत आहे. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. विकासजी, स्वागत आहे. चर्चेची सुरुवात तुमच्यापासून. काल रात्री निश्चितपणे तुम्हाला दुःख झालं असेल, वेदना झाली असेल की पक्षाचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, पक्षाला चांगले दिवस यावेत म्हणून तुम्ही एक प्रयोग केला, पण तो प्रयोग यशस्वी झाला नाही. प्रामाणिक मला मत हवंय तुमचं, चुकलं कुठे? खरं तर याची उत्तर एक लाईन मध्ये असू शकत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आपण इतिहासात गेलो, 20 वर्ष पाठीमागे जाऊन बघा आपण, किंवा 25 वर्ष पाठीमागे जाऊन जर बघितलं आपण, ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात तेव्हा सत्ताधारी पक्षाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यशाची बाजू होते किंवा सत्ताधारी पक्षाला यश मिळत असतं. हे इतिहासात तुम्ही कुठल्याही निवडणुकीत काढून बघा. नंबर 1. बरोबर. नंबर 2, त्यामुळे त्या अर्थाने आम्ही काही सत्तेत नव्हतो आणि आपण जे आता सुरुवातीला पक्ष तुमच्या सोबत होता, मी प्रस्तावित जे आपण केलं त्या प्रस्तावनेच्या मध्ये काही मुद्दे मी तुमच्या अनेक मुद्द्यांशी सहमत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जे काही 29 महानगरपालिका झाल्या त्याच्यामध्ये जवळपास 25 मनपामध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत. दोन्ही राष्ट्रवादी, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 11 ठिकाणी एकत्र आहोत. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये 2 ठिकाणी जो पुणे जिल्हा आहे, जो पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या एक होम डिस्ट्रिक्ट म्हणा किंवा होम सिटी म्हणा, तिथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जे इच्छुक उमेदवार होते, ज्यांना ऍक्च्युअली निवडणूक लढवायची, आदर्शवादी गप्पा मारणं, आदर्शवादी चर्चा करणं ही वेगळी गोष्ट आहे.
खरं तर राजकारणामध्ये एक तात्विक राजकारण करणं, आदर्शवाद मांडणं ही एक बाब असते. व्यावहारिक राजकारण ही दुसरी बाब असते. आणि निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः उमेदवारांची मानसिकता काय आहे हे पण बघावं लागतं. आणि त्यामुळे त्या दोन ठिकाणी त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाला, तो स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव झालेला आहे. आता तिथे काय गणित चुकलं? ज्या एमआयएमचा आपण उल्लेख केला किंवा बाकीच्या गोष्टींचा उल्लेख केला, आज जर आपण पाहिलं महाराष्ट्रात, तिथे राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतील, माने सर सुद्धा सांगतील की महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 8-9 पक्ष लोकांना पर्याय म्हणून उपलब्ध होते. मतांची प्रचंड विभागणी झालेली आहे. आणि जितकं एमआयएम वाढेल तितकं भारतीय जनता पार्टीला आनंद आहे, हे लक्षात घ्या. मुळात जसं इतिहासामध्ये जर गेलो आपण, तर हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांची आघाडी होती, एकत्र युती होती. त्या पद्धतीने आता मुस्लिम लीग वाढणं म्हणजे जे काही काँग्रेस, राष्ट्रवादी या ज्या सेक्युलर विचाराच्या किंवा पुरोगामी विचारांच्या पक्षाची जी काय वोट बँक होती ठीक आहे, ती कुठेतरी आता बाजूला जाते. ठीक आहे. आणि आमच्या पक्षाला निश्चितपणे आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आम्हाला कुठेतरी जी काही यंत्रणा निवडणुकीच्या पातळीवर राबवायला लागते, ती यंत्रणा राबवण्यामध्ये निश्चित आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत. हे आम्हाला आत्मपरीक्षण निश्चित करावं लागेल. कारण आम्हाला रस्त्यावर उतरून आता लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे हे पुढच्या काळात निश्चित क्रमप्राप्त आहे. अजितदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांचा पक्ष त्याच्यामध्ये निर्णय घेईलच, परंतु पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढल्या गेल्या, साम दाम दंडभेद निवडणुकीतले जे काही गैरप्रकार आपण जर 2 दिवसात ऐकले, पाहिले, निवडणूक आयोग इथे नव्हताच. निवडणूक आयोग जरी ते खऱ्या अर्थाने जिवंत असता तर कदाचित निकाल वेगवेगळे दिसले असते आपल्याला. बरं, ठीक आहे. आता काय माहितीये का, तुम्ही जी मांडणी करत होतात त्याच्यात इतक्या वेगवेगळ्या कन्फ्युजन होतं. एकतर सत्तेच्या सोबत जायला, सत्तेला साथ आहे असं म्हणताय, सत्तेच्या सोबत तुम्ही होतात, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. सत्तेच्या सोबत असताना सुद्धा तुम्हाला यश मिळालेलं नाहीये. मी खरं तर पवारांच्या बद्दल आधी आपण चर्चा करूया, नंतर ठाकरेंच्या बद्दल चर्चा करूया. सुषमाताई आलेल्या आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. मी येतो तुमच्याकडे ताई, पण मला आधी विश्लेषकांकडून याचं विश्लेषण करू देत. माने सर, सत्तेच्या सोबत जाऊन सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा अजित पवारांना फायदा न होण्याचं कारण हे असू शकतं का, की उद्या तुम्हाला आम्ही सत्ता दिली तर तुम्ही भाजपच्या सोबतच जाणार आहेत, मग आम्ही व्हाया तुमच्या थ्रू भाजप सत्तेत जाण्यापेक्षा आम्ही थेट भाजपलाच मतदान करू ना? एक मुद्दा हा असू शकतो का? आणि दुसरं म्हणजे ह्यांचा जो वैचारिक गोंधळ आहे, 2 डगरीवर पाय ठेवणं आहे, हे लोकांना पटलं नाही का? विलास, हे दोन्ही मुद्दे कारणीभूत आहे. आणि ही सगळी जी लढाई आहे, आता लवंडे साहेबांनी जे मुद्दे सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांचे वगैरे, ते नेहमी अनुभवाला आहे. या 2 कुटुंबांची जेव्हा आपण चर्चा करतोय आणि त्यातला हा पहिला मुद्दा जो पवारांच्या कुटुंबांच्या बद्दल आहे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हा मुद्दा निर्णायक आहे की ही विश्वासार्हतेची लढाई आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये ज्या लातूरचा, ज्या चंद्रपूरचा उल्लेख केला, कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचा निकाल आला, किंवा अन्य ठिकाणी जिथं आक्रमकपणे आणि विश्वासार्हपणे लढणारे जे आहेत भाजपच्या विरोधात किंवा सत्तेच्या विरोधात, त्यांना लोकांनी मतदान केलं, हे आपण पहिलं समजून घेण्याची गरज आहे. आणि मग आता जसं 2 राष्ट्रवादींच्या बद्दल सांगितलं की काही 3-4 ठिकाणी आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतो आहोत, परंतु अन्य ठिकाणी आम्ही विरोधात आहोत, आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत, तर हे लोकांना आवडत नाही. या पद्धतीचं म्हणजे गोंधळ जो आहे तुमचा, वैचारिक गोंधळ आहे तो. आणि त्याचबरोबर हे कार्यकर्ते म्हणजे ज्या पद्धतीनं अजितदादांचं आकर्षण राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटलं, विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, कदाचित ते सत्तेचं आकर्षण असू शकतं. सत्तेचं आकर्षण आहे ते. आणि या निमित्तानं काहीतरी पक्षाचं भलं होईल, किमान आपल्याला ताकद मिळेल असं वाटलं आणि त्यामुळं आग्रह धरला. पण हे लक्षात घ्या की लोकसभेला 10 जागा लढवून 8 जागा जिंकणारा जो पक्ष आहे, तो याच पद्धतीनं पक्ष आणि कुटुंब हे वेगवेगळं आहे असं ज्या वेळेला युक्तिवाद मतदारांच्या समोर येतो, त्यावेळेला वेगळा विचार करतो आणि मग विधानसभेला त्याचा फटका बसतो. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महानगरपालिकांमध्ये हा फटका बसलेला आहे. आणि हा केवळ राजकीयच नाही आहे. म्हणजे एकीकडं मुंबईमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अदानींच्या विरोधात लढतात, आणि बारामतीमध्ये मात्र अदानींना ज्या पद्धतीने पायघड्या घातल्या जातात आणि
शरद पवारांचा पक्ष, तिथं मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या सोबत असतो. हे इतकी पण त्याच्यावर ते गुंतागुंत बोलत आहे. नाहीत, त्याच्यावर ते बोलत त्याच्यावर ते काही बोलत नाहीत. नाही. इवन ठाकरे बंधू अजित पवार यांच्यासोबत शरद पवार जातात, त्याच्यावर पण सोयीस्कर मौन किंवा भूमिका नाही घ्यायची असं करतात, समर्थन पण करतात Exactly. संजय राऊत. आणि त्यामुळं काय झालंय की शरद पवारांची भूमिका एक वेगळी, पक्षातल्या काही कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी. अगदी आता विकास लवांडे इथं आहेत, त्यांच्यासह अनेक जण पूर्णपणे सेक्युलर भूमिका घेऊन जिथं जिथं स्पर्श असेल सत्तेचा तिथं आपण नाही त्यांच्या बरोबर जायचं, अशा भूमिका घेणारे अनेक लोक. आणि त्याला यश मिळते. बघा ठाण्यामध्ये ज्या पद्धतीचं जितेंद्र आव्हाडांच्यामुळं तिथं जे थोडं बहुत यश मिळालं राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या गटाला, तसं इतरत्र मिळालेलं नाहीये. आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण तटस्थपणे या संदर्भात विचार करू, लढणाऱ्यांच्या मागे तो विरोधात आहे की सत्तेत आहे हे न पाहता, लढणाऱ्यांच्या मागे, लोकांमध्ये वावरणाऱ्यांच्या मागे मतदार उभा राहतो. आणि विश्वासार्हता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामधला. त्यामुळे तुम्ही जे दोन्ही मुद्दे सांगितले ते दोन्ही याच्यासाठी संयुक्तिक आहेत किंवा ते कारणीभूत आहेत. धन्यवाद सर. मी एक छोटीशी कमेंट, मला वाटतं लवांडे सरांना कमेंट घ्यायचे, मी ती कमेंट घेतो आणि नंतर मग ठाकरेंच्या मुद्द्यावर जाऊ आणि मग सगळ्यात शेवटी भाजपला विचारणार आहे आज मी. लवांडे सर, छोटीशी कमेंट. मला एक सांगायचे, अदानींचा विषय इथे निघाला म्हणून सांगतो. बारामतीला अदानी पहिल्यांदा आलेले नाहीयेत, गेली 25 वर्षे ते येत आहेत आणि अदानी अंबानीचा उदय हा काँग्रेस सरकारच्या काळातच झालेला आहे. दुसरा मुद्दा की अदानीच्या विरोधात जर का लोकांना एवढा संताप आणि राग असेल तर भारतीय जनता पार्टी आता मुंबई किंवा बाकीच्या सगळ्या शहरामध्ये ज्या 24 पैकी जवळपास 9 ठिकाणी स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी विजयी झालेली आहे. हे अदानीचा राग तिथं का नाही लोकांनी काढला बरं? हा, ठीक आहे ना, हे तुमचं लॉजिक असू शकतं, पण मुद्दा हा आहे ना की तुम्ही दोन्ही डगरीवर कसं काय पाय ठेवू शकता. एका बाजूला त्यांना दोन्ही डगरीचा प्रश्न येतच नाही. आमचा पक्ष हा सेक्युलर विचाराचा आहे, पुरोगामी विचाराचा आहे. आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत, आम्ही इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहोत. आम्ही सातत्याने इंडिया आघाडीचीच ही भूमिका आहे ना, इंडिया आघाडीचीच ही भूमिका आहे की हे सरकार उद्योगधार्जिण आहे, त्याच्यातले तुम्ही एक भाग आहात. नाही, मुद्दा असा आहे की तेच मी प्रश्न विचारतोय. जर अदानींच्या बद्दल प्रचंड राग, रोष, संताप जर लोकांच्यात असेल तर बीजेपीची लोकच निवडून यायला नाही पाहिजे. हा, मग हे तुम्ही शिवसेने, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला आणि राहुल गांधींना सांगा ना. नाही, सगळ्यांनाच, काँग्रेसच्यांना सुद्धा, कुठल्याही पक्ष, बीजेपी सोडून सगळे निवडून यायला पाहिजेत, कारण सगळे अदानीच्या विरोधात आहेत ना. हाच वैचारिक गोंधळ आहे तुमच्यातला, हाच वैचारिक गोंधळ आहे. मी सुषमाताईंना विचारतो, ठीक आहे, आपण काय होते माहितीये का, निवडणूक आयोगाचा, इथे मी जे चर्चेत मुद्दा मांडला की निवडणूक आयोगाचा जो काय इथे कर्तव्य कसुरी आहे, बेजबाबदारपणा आहे, त्याची चर्चाच होत नाहीये. निवडणूक आयोग या भारतात शिल्लकच नाही. आम्ही 1 नोव्हेंबरला जन आक्रोश आपण त्याच्यावर सविस्तर बोलू. आता सत्तेच्या सोबत तुम्ही होतात, लवांडे सर, सत्तेच्या सोबत तुम्ही होतात, सत्तेवाले काय काय करतात हे तुम्हालाही कळलं असेल. मग आता कसलं सत्तेच्या सोबत आम्ही होतो? आता अजित पवार सत्तेत आहेत ना. कालपर्यंत तुम्ही म्हणत होता हे सत्ताधारी कशी निवडणुका जिंकतात, आता अजित पवार सत्तेच्या सोबत आहेत, सत्तेत आहेत, म्हणजे त्यांना आता तुम्ही त्यांच्या सोबत गेलात म्हणजे तुम्हाला कळलं असेल ते निवडणुकीत काय काय करतात. मग अजित पवार आणि एकनाथ शिंदे सत्तेमध्ये यांना किती अधिकार आहेत? कॅबिनेट मंत्र्यामार्फत फाईल कॅबिनेटला येते की मुख्यमंत्र्यामार्फत फाईल कॅबिनेटला येते? हे दोघं नक्की सांगतील. ते 29ला दोघंही कुठं असतील हे जरा ज्योतिष बघणारे जरा सांगू शकतील की हे दोघं भाजपा बरोबर 29ला असतील का? मुळात भाजपाची रणनीती आहे, तो वेगळा मुद्दा आहे, आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करूया. सुषमाताईंकडे मला जायचंय. ताई, तुम्ही मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड म्हणून निश्चितपणे झुंज दिली, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. पण जर ठाकरे ब्रँड म्हणत असाल तर तो ब्रँड बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होता. तो संभाजीनगरवरती होता, तो कोल्हापूरमध्ये होता, उत्तर महाराष्ट्रात होता, सगळीकडे होता. पण काल हा ठाकरे ब्रँड केवळ मुंबईमध्येच झुंजताना दिसला. या परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो, महाराष्ट्रात जो ठाकरे ब्रँड होता त्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न नाही का? कारण आता कुठलीही सत्ता तुमच्या हाती राहिलेली नाहीये. पहिल्यांदा मला बडे मुद्दे बघताना असं वाटलं की म्हणजे असं पहिल्यांदा बडे मुद्द्याचे एवढे सगळे एपिसोड आपण एकत्रित केले, तुम्ही अँकर म्हणून, आम्ही वक्ते म्हणून. पहिल्यांदा असं वाटलं की बडे मुद्द्याच्या ओपनिंगला जे काही प्रश्न आपण मांडले ते प्रश्न संपादकांनी तयार करण्यापेक्षा
संघाच्या शाखेमध्ये 20-25 वर्ष राहिलेल्या माणसाने तयार केलेले आहेत का? बर हे पहिल्यांदा नमूद केलं पाहिजे. हा, ठीक आहे, असू आता शकतं. दुसऱ्या आता 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 अहो विलास भाई, आपण सगळे एकमेकांना चांगले ओळखून आहोत आणि चांगले मित्र, चांगले सहकारी आहोत. हम्म. आता जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. मुळात जेव्हा निवडणुका उद्या काउंटिंग आहे म्हटलं आणि आदल्या दिवशी सगळ्या चॅनलवर काही एक्झिट पोल दाखवले जात होते आणि त्या एक्झिट पोल मध्ये काय पद्धतीने सो कॉल्ड स्ट्रॅटेजी करणारे, सो कॉल्ड काय सर्वे बिर्वे करणारे, हे सगळे जे शेंड्यावर शहाणे होणारे लोक होते, हे सगळे शेंड्यावर शहाणे होणारे लोक कसा क्लीन स्वीप मिळणार आहे हे सांगत होते की क्लीन स्वीप मिळणार आहे. ताई तो क्लीन हे बघा, स्वीपच्या ऐका ना ताई, ऐका ना ताई, तो मुद्दा मी आपल्या मुद्द्याकडे येते. हा, माझ्या विलास भैया, प्रश्नाचं मी उत्तर आपल्या- द्या, कारण त्याच्यावर वेगळी मी चर्चा आपल्या करू मुद्द- आपण. मी आपल्या 120 मुद्द्याकडे दाखवत येते. होते, 118 मिळाले, मागे पुढे होत असता तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही अहो, अनेक वर्ष अहो, राजकारणात आहेत. आघाडीवर अहो, साहेब, असणं ऐका. आणि रिझल्ट असणं ह्याच्यात फरक आहे ना ताई. अहो ऐका ना साहेब, हा हा 120 ते कम्प्लिटली भाजपला दाखवत होते. 120 फक्त भाजपला दाखवत होते. त्याला कल आणि म्हणतात ताई, भाजप- रिझल्ट नाही. जेव्हा नाही, संध्याकाळी नाही. अरे नाही ते एक्झिट पोल वगैरे ज्या पद्धतीने नाटक केलं जात होतं, सगळे भाजप धार्जिने, सगळे संघाच्या शाखेत बसणारे एकत्रित बसून सर्वे तयार करायचा आणि लोकांच्या माथी मारायचं, हे जे नाटक चाललं होतं ते बस झालं. आता सुद्धा आजच्या चर्चेच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या चॅनलवरच्या चर्चेच्या निमित्ताने जे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की पवार संपलेत का, ठाकरे संपलेत का, आणि हे नरेटिव्ह सेट करणं जी काही खेळी आहे ती समजत नाही. असं समजत असाल तर फारच दुधखुळेपणा होईल. आता जरा मुद्द्याकडे येऊ. हा या मुंबईमध्ये भाजपा सत्तेत बसणार असं सांगणारे सगळे सोकॉल किस्मार खान हे सगळे सपशेल तोंडावर आपटलेले आहेत. ज्या शिंदेच्या सोबत आमचे गेलेले 55 ते 56 नगरसेवक शिंदेचे नगरसेवक आहेत असे आपटून सांगत होते, त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की शिंदेकडे जेवढे आकडे होते ते आकडे डायरेक्ट 56 वरून ते 28-29 वर आले. ठाकरेंनी नवी माणसं उभी केली ज्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नाही आणि नवी माणसं उभी करून ती 65 निवडून आणली. जे देवेंद्र फडणवीस स्वतःला सोकॉल्ड चाणक्य समजतात, ज्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला 25 महापालिका मिळणार आहे, त्यांना फक्त 9 महापालिकांवर स्वतःची सत्ता स्थापन करता येते. इतर ठिकाणी त्यांना सगळ्यांच्या कुबड्या घ्याव्या लागतायत. अजून जरा पुढे जाऊन सांगावं लागेल की भाजपाच्या सोबत भाजपा एकटी लढली का? सकाळी कुणीतरी एक भाजपची बाई चित्रविचित्र आवाजात किंचाळत म्हणत होती, अकेला देवेंद्र क्या करेगा. तो देवेंद्र बिलकुल अकेला नाही था. देवेंद्र के साथ इलेक्शन कमिशन था. देवेंद्र यांच्या सोबत ईडी होती, सीबीआय होतं, पोलीस होता, पैसा होता, चिक्कार यंत्रणा होत्या. पाहिजे त्या पद्धतीने, कारण जर भाजपचा एवढा करिश्मा असता ना तर भाजपला 20-20 हजार एका मताला खर्चावे लागले नसते. भाजपचा जर एवढा करिश्मा असता तर भाजपला उमेदवार 5-5 कोटीला विकत घ्यावे लागले नसते. भाजपचा जर एवढा करिश्मा असता ना साहेब, तर ज्या भाजपने अत्यंत कपट कारस्थान करून आमच्याकडून आमचं निवडणूक चिन्ह बरं, घेतलं ठीक आहे. आणि ते निवडणूक चिन्ह ज्या जनमानसात रुजलेलं नवीन मशाल चिन्हावर, नवीन मशाल चिन्ह ठाकरेंनी घेतलं आणि नवीन मशाल चिन्ह घेऊन आम्ही लढलो. आता पवारांचं इथे ताई नवी तुतारी घेऊन लढली. थोडस तुम्हाला न आवडणारं विचारतो. काय आहे माहितीये का, बोला. आम्हाला कधी बोला. तुमच्यासाठी वाईट व्हावं लागतं, सत्ताधाऱ्यांसाठी वाईट व्हावं लागतं. प्रश्न बोला. आहे, तुम्हाला परभणीमध्ये जाण्यापासून, तुम्हाला संभाजीनगरमध्ये जो भगवा 3-3 दशक जिथं फडकत होता तिथं जाण्यापासून, उत्तर महाराष्ट्रात जाण्यापासून किंवा कुठेही जाण्यापासून आणि तिथं जाऊन पूर्ण ताकदीनं प्रयत्न करण्यापासून, किमान जाऊन भाषण करण्यापासून कुठल्या ईडीनं रोखलं होतं का? वा, चांगला प्रश्न आहे. हे उत्तर आता येतं. द्या. आमच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असावी आणि आम्ही कुठं जाऊन सभा कराव्या हे ठरवणारे बाकीचे कोण टिकोजीराव. मग लोकांनी कशाच्या बेसवर तुम्हाला मतं द्यायची सांगा ताई? अहो ऐका हो साहेब, हा. मला सांगा, जे देवेंद्र फडणवीस अगदी म्हणजे ऊर फुटेस्तोर श्वास तुटेस्तोर महाराष्ट्रभर पळाले, नुसते एकटे देवेंद्र नाही तर त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे, काय तो आशिष कुरेशी, तो दरेकर, तो काय गिरीश महाजन, ही सगळे लोक अगदी त्राहिमाम करत पळाली. किती फरक पडला हो त्यांना. जे अक्षरशः म्हणजे एक्झिट पोलच्या दिवशी मी ऐकत होते की देवेंद्र फडणवीसांनी कसं अख्खं मुंबई पिंजून काढलं. एवढं मुंबई पिंजून काढून कितीचा फरक पडला तर 4 जागांचा.
अहो जिथं ठाकरेंनी एक सभा घेतली आणि अख्खं वारं फिरवलं, ठाकरे जर संपले असते ना तर ठाकरेंच्या एका सभेत वारं फिरलं नसतं साहेब. आता अजून जरा की अहो आम्ही कुठे ताई, जावं आणि कुठे नाही हे जावं. तुमचं जे ऐका, वार आहे अजून ना, ऐका. थोडं परभणीकडे गेलं असतं, थोडे कोल्हापूरकडे अहो गेलं साहेब, असतं, अहो थोडं ऐका, संभाजीनगरकडे गेलं ऐका, असतं. अहो ऐका, हा अहो ऐका साहेब, हा परभणीत आम्ही आमचा महापौर मिळवला. परभणीमध्ये आमचे बंडू बॉस आणि राहुल पाटील पुरून उरले सगळ्यांना. हा दुसरी गोष्ट अशी हम्म की संभाजीनगरमध्ये मला सांगा, तुम्ही आमच्याबद्दल जेव्हा चर्चा करताय तेव्हा संभाजीनगरमध्ये 6 आमदार शिंदेचे, 1 खासदार, 1 ठीक पालकमंत्री, आहे. एवढं सगळं असताना शिंदेना काहीच करता आलं नाही. शिंदे संपले, यावर चर्चा तुम्ही का करत नाही काल तो? केली ताई, दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ ऐका काढून ना, पाठवतो. शिंदेना ताई, पुण्यामध्ये एक भोपळा, मी त्यांना ऐका प्रश्न ना, विचारला, ऐका. तुम्ही जर खरी शिवसेना आहात ना, ऐका. तर ठाकरेंच्या विरोधात तुम्ही जेवढ्या जागा लढलात त्याचा स्ट्राईक रेट सांगा, कोण जिंकलं ते ऐका. सांगा, मराठी बेल्ट मध्ये कोण आहे ते सांगा. हा, तुम्ही सगळे आता- प्रश्न विचारतो आम्ही, त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही आता स्ट्राईक रेटवर आलात, तुम्हाला स्ट्राईक रेट सांगितला पाहिजे. अहो ताई, 2017 मी विचारलं म्हणतोय, प्लीज 2000 चर्चेला हे नका. मी ऐका ना. विचारलं त्यांना, सगळं म्हणतोय, नाही, महाराष्ट्रानं तरी पण बघितलं ते. सांगते. अरे तरी पण सांगते मी, 2017ला 227 जागा लढून 83 जागा मिळवणारे आम्ही आता 2026ला 134 जागा ठीक आहे. लढवून जर आम्ही 65 मिळवतोय तर याचा अर्थ मागच्या वेळच्या तुलनेत जो मागच्या वेळचा आमचा स्ट्राईक रेट 38% आहे, तो स्ट्राईक रेट आता 39% जास्त होतो. म्हणजे ठीक आहे, मी ठाकरे कुठेही विचारतो. संपले नाही. पाठक सर आहेत आता ठाकरेंनी इथं. जी ताकद आहे ती पाठक दाखवायची सर, ती दाखवली. पाठक सर, पण तुम्हाला माझी यश विनंती मिळालं. असेल, तुम्ही 25 ऐका ना. वर्षाची त्यांची सत्ता, 24 वर्षाचा त्यांचा महापौर खाली आणला समजा, हा. पण हे सगळं त्याचं- करत त्याचंही असताना उत्तर तुम्हाला देते. धापा टाकावा लागल्या. तुम्हाला असं हात पसरून जिंकलो आम्ही असं सांगण्या इतकं यश नाही मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे. एवढं करून तुम्ही काय केलं तर 4-5 नगरसेवक वाढले. विलासजी, ते जिंकलंच नाही अजिबात. कसलंच गेले जिंकलं 22 नाही. मिनिटं मी ऐकतोय. त्यामुळे आता मी बोलत असताना मी विकासजींना आणि सुषमाताईंना विशेषतः विनंती करतो की मध्ये कृपया बोलू नका, थोडं धैर्य ठेवा. इतके गोंधळलेले वाटतात त्यांना विकासजी आणि सुषमाजी. सुषमाजी एवढ्या हुशारात पडताना हे कळायला हवं की आम्ही 2017ला 227 जागा लढल्या आणि 82 जागा आल्या आमच्या. यावेळेस आम्ही 135 जागा लढल्या, 89 जागा आल्या. 4 जागांनी वाढल्या, 7 जागा वाढल्या. छोटं अरिथमॅटिक देखील सुषमा ते करेक्ट करा जरा. आमचा 65% स्ट्राईक रेट आहे. नंतर मला सांगा की जर आम्ही ईडी किंवा काय इलेक्शन कमिशन, पैशाचं वाटप याच्याचमुळे निवडून येणार होतो, तर मग आमच्या नेत्यांनी धापा कशाला टाकायला हव्या? किती मोठा विरोधाभास आहे. मला सांगा, याच्यामधलं एक डिस्टिंग्विशिंग फॅक्टर असं आहे की आमचे नेते आणि विशेषतः देवेंद्रजी फडणवीस यांनी खालच्या स्तरापर्यंत सर्व ठिकाणी जाऊन जो प्रवास केला, ज्या सभा घेतल्या, लोकांशी कनेक्ट केला आणि आम्ही काय करतोय ही विकासाची दिशा दिली, त्याचं हे यश आहे. दुसरीकडे तुम्ही बघा, म्हणजे दुसरे एकनाथ शिंदे देखील हे देखील लहान लहान गावात गेले. म्हणजे मी स्वतः अंजनगाव, सुरजी, मोर्शी वगैरे असताना ते देखील तिथे आलेले होते. यांचे नेते, मी फक्त वरची कंपॅरिझन करतोय, यांचे नेते, मग ते राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, कुठे गेले? आता हारलेल्या मानसिकतेबद्दल खरं तर यांनी BJPकडनं शिकायला हवं. हारतो आम्ही देखील. यांच्यात तर आमच्यात फरक असा आहे की आमच्या यंत्रणेने ऑलरेडी लातूरला आम्ही का हारलो, चंद्रपूरला आम्हाला पराभव का बघावा लागला, वसई विरारला अजूनही आम्हाला यश का मिळत नाही, याची आम्ही चर्चा सुरू केली. इथे इलेक्शन कमिशन नव्हतं का? इथे बाकी रिसोर्सेस नव्हते का? त्यामुळे हारल्यानंतर अशा प्रकारची जर यांनी मानसिकता ठेवली तर यांच्या पक्षाची हालत अशीच होणार आहे. आता तुम्ही जे साधे प्रश्न लोकांच्या मनात ते निर्माण केले, त्याचा देखील संबंध संघाशी जोडून हे जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही, जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाही, तोपर्यंत यांची घसरणी अशीच चालू राहणार आहे. मग आम्ही असं म्हणायचं का की जे काही उद्धव ठाकरेंना जागा मिळाल्या, याचा अर्थ काही मराठी अजूनही या भ्रमात आहेत की मुंबई महाराष्ट्रापासून दूर जाईल म्हणून उद्धव ठाकरेंना वोट करा, किंवा मराठी माणसाचा फक्त तारणहार आहे म्हणून त्यांना वोट करा. अहो, अशा प्रकारचं तेच ते 30 वर्षापासूनचं याचं जे पालुपद आहे त्याला जनता खरं तर कंटाळली. आणि आज ही जेनझी आहे, जेनझीला नेतृत्व हवं आहे. तुमचा नेता कसा आहे, तुम्ही डेव्हलपमेंटचं मॉडेल काय पेश करता, तुम्ही सकाळी बरोबर उठता की नाही, लोकांचे कामं करता की नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून
मला असं वाटतं की ज्या भारतीय जनता पक्षाने एकच शेवटचा मुद्दा, ज्या भारतीय जनता पक्षाने खरं तर 2019 मध्ये देवेंद्रजी फडणवीस परत मुख्यमंत्री होणारच होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत त्यांचीच खुपरला. त्याच्यानंतर अटलजींचं उदाहरण दिलं. एका मताला 10,000चा रेट कोणी फोडला? जरा ऐका ना, बोला तुम्ही, नंतर मी शांत बसेल. अटल बिहारी वाजपेयी आमचे 2 फक्त खासदार बोलू आपण त्याच्याबद्दल. हा, 2 खासदार निवडून आले. आम्ही कधी असं रडलो का हो? कित्येक ठिकाणी यांची सत्ता आहे, तेलंगणा आहे, झारखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, अनेक ठिकाणी सत्ता आहे. आम्ही कधी रडलो का? जर आमच्याकडनं विरोधी पक्ष म्हणून काही गोष्टी शिका, जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकायचं असेल तर. ठीक आहे. आपल्यासोबत अभिजित ब्रह्मनाथकर आहेत. बराच वेळ ती चर्चा मला ऐकतायत. जरा विश्वास पाठक बोलत होते म्हणून मी त्यांना मध्ये हा हा, थांबा ताई, वेळ कमी आहे म्हणून. अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत आहेत. डिस्टर्ब केलं नाही, फक्त त्यांच्या बोलण्यावर त्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला तुमच्याकडून खरंच काही शिकायची गरज नाही, इच्छा नाही. तुमच्याकडून शिकायचं नशीब म्हणजे तुम्हाला स्वायत्त खराब. यंत्रणांना ताब्यात तुमचं नशीब स्वायत्त तुम्हाला यंत्रणांना खराब. ताब्यात घेणं. जाऊ द्या आता ताई, तुम्ही ताई बोलताना त्यांच्याकडून मध्ये नका मी बोलले शिकू. नव्हते. ताई त्यांच्याकडून शिकू विश्वासजी, नका, तुम्ही टॅलीतून बोलताना मी शिका. मध्ये बोलले नव्हते. हे विश्वासजी, तुम्ही मतदाराचा बोलताना जो मध्ये कौल बोलले आहे ना, नाही, त्यामुळे त्याच्यातून आता मला शिकला पूर्ण तरी करू बस द्या. झालं. प्लीज ताई. तुम्ही बोलताना मी मध्ये बोलले नाही, हा, त्यामुळे आता मी अभिजित तुम्हाला सांगितलं अभिजित सर, पाहिजे. मला सांगा. तुमच्याकडनं शिकायचं म्हणजे उमेदवार फोडायला तुम्हाला शिकायचं. परवानगी नसताना तुम्ही तुमच्याकडनं बोलताय. शिकायचं म्हणजे तुम्हाला लोकांच्या परवानगी नसताना पक्षाने तुम्ही बोलता म्हणून मी कुटुंब हे फोडायला करताय. शिकायचं. हा, ताई तुमच्याकडनं माझा वेळ शिकायचं संपला. मला म्हणजे यांना काहीतरी वेळ द्यावा लागेल. शिकायचं. प्लीज ताई. तुमच्याकडनं शिकायचं म्हणजे जात हा, आणि धर्मावर तुम्ही बोलायला बोला, शिकायचं. तुम्ही बोला. तुमचं नशीब तुम्हाला नाही, मी खराब. तुम्हाला शिकायचं थांबवलंय. म्हणजे ताई, प्लीज देवेंद्र प्लीज. फडणवीसांसारखं ज्यांच्या- ठाकरेंचं राजकीय अस्तित्व या टॅलीतनं धोक्यात आलंय, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो का? ज्या प्रकारे आतापर्यंत ऐकत होतो आपण, संभाजीनगरचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे, कोकणचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे, उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे, महापौर तिथला असायचा शिवसेनेचा, असे अनेक बालेकिल्ले होते. आज शेवटचा जो किल्ला आहे तोही ढासळला. अशा वेळी हा प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे का? विलास, ज्या पद्धतीच्या आकडे आपण काल बघितले त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांचं अस्तित्व हे फक्त मुंबईपुरतं राहिलं. मुंबईच्या आजूबाजूला पाहिलंस तर नवी मुंबई महानगरपालिका होती, ठाणे महापालिका, भिवंडी, त्यानंतर कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, इथं त्यांच्या हाताच्या बोटावर मोजणे इतके फक्त नगरसेवक निवडून आले. या वेळेला आपण जर या निवडणुकीच्या निमित्ताने विश्लेषण केलं तर फक्त MMR रिजनमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची जर तुलना केली तर तुम्हाला लक्षात येईल की 249 ठिकाणी एकनाथ शिंदेचे नगरसेवक निवडून आलेत आणि 83 नगरसेवक फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निवडून आलेत. निश्चितचपणे त्यांना फार मोठा सेटबॅक आणि फार मोठा धक्का पोहोचलेला आहे. आणि सगळ्या मिळून उद्धव ठाकरेंनी 4 सभा घेतल्या, त्यातल्या 2 सभा या एक संभाजीनगरची सभा होती, त्यानंतर एक ठाण्यामध्ये, नाशिक आणि मुंबईची. दुसरीकडे कुठंच लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष हा एकदम कमी झालेला दिसून येतो. फक्त मुंबईमध्ये त्यांनी तो टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आगामी काळात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जर त्यांनी त्यांचा पक्ष उभा केला तर त्यांचं अस्तित्व टिकेल आणि वाढेल. आणि जर त्याकडे दुर्लक्ष झालं तर मग येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये अशाच पद्धतीचं चित्र आगामी काळात राहू शकतं. शेवटची कमेंट ताई, माझा वेळ संपलाय. शेवटची कमेंट. एकच कमेंट केली पाहिजे. अभिजित ब्रह्मनाथकर म्हणाले की मुंबईच्या बाहेर ठाकरे कुठं दिसले नाही. अभिजित ब्रह्मनाथकर जन्मापासून त्यांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत ज्या परभणीत राहिले त्या परभणीमध्ये शिवसेना आहे आणि त्या परभणीचा खासदार आणि आमदार कितीही संघाच्या लोकांनी काहीही केलं तरी तो बदलू शकत नाही. तो शिवसेनेचा आहे, महापौर शिवसेनेचा आहे. विशेष गोष्ट माने सर, एक छोटीशी कमेंट. माने सर, छोटीशी कमेंट. आणि ताई, ठाकरेंनी वेळ 4 संपला. सभा घेतल्या. अरे 4 सभा घेतल्या तरी तुमची फेफे उडाली. ठाकरेंनी जर सगळीकडे सभा केल्या असत्या ना तर ताई, भाजप खरंच किती बियाला चांगलं पण झालं उडली असतं. नसती. खरंच किती त्यामुळे चांगलं झालं अजिबात काही कड भीड काही कोसळलेला नाही. गड अतिशय शाबूत आहे. जे मतदार मिळालेले आहेत भाजपला अतिशय 30 माने सर, सेकंदात तुम्ही बोला. शेवटची भाजपला- काही मिनिट आहे. शेवटचा मिनिट आहे. हा, शेवटचा मिनिट आहे. ताई हा, याच्यातला म्हणजे त्या स्ट्राईक रेटची चर्चा सुरू होती ना, आज सुषमाताई फुल फॉर्म मध्ये आहेत एवढं मात्र नक्की आहे त्यातलं. हा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की- जनतेची अपेक्षा ती आहे त्यांनी विरोधक म्हणून नाही, सक्षम नाही, राहावं, नाही, लढावं. दुसरं एका त्यांच्या मुद्द्याला मी समर्थन याच्यासाठी देईन की कुठल्या पक्षाने प्रचाराची काय स्ट्रॅटेजी ठरवायची ते त्या पक्षाचा विषय आहे ना. शाखांना भेटी दिल्या,
त्याच्यामुळं तुम्हाला मराठी बेल्टमध्ये त्यांना मोठं यश मिळालं ना मुंबईमध्ये. रोड शो आणि सभा करूनच यश मिळतं. हे समजा एका पक्षाला जर सोयीचं असेल तर ते सगळ्याच पक्षांना तसंच यश मिळेल किंवा सोयीचं असेल असं नाही ना. आणि त्यामुळं या मुद्द्यासाठी आपण म्हणजे त्यांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे, माझा मुद्दा आहे त्याचा. सर नक्की, पण मी पुन्हा त्याच्यात येतो सर, त्याला उपप्रश्न पुन्हा आहे. ह्या आशा शाखा संभाजीनगर आणि तिकडे आपण त्यांच्याच नाही, हितासाठी विलास, म्हणतो. त्यातला एक महत्वाचा भाग असतो. कोल्हापूरमध्ये बालेकिल्ल्याची आपण चर्चा करतो ना, मग संभाजीनगरचा तुम्ही बालेकिल्ला, आमच्या नाशिकचा हितासाठी बालेकिल्ला बोलत वगैरे, नाही. मग एकनाथ तुम्ही शिंदे एक वेगळा narrative नाही set त्यांचा करण्याच्या तर नाही सर, त्यांचा तर आहेच विषय. म्हणजे हो, ते त्यांना दावा करतात की आम्ही मूळ शिवसेना आहोत, तर त्यांनी बालेकिल्ला टिकवायला पाहिजे होता किंवा जिंकायला पाहिजे होतं. अगदी अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आणि मुंबईमध्ये तर ते जर स्वतःला खरी शिवसेना म्हणत होते तर त्यांनी मोठा भाव झाला पाहिजे मुंबईमध्ये. भाजपपेक्षा भाजपचा तर नाहीच नाही, कारण आतापर्यंत खऱ्या शिवसेनेचा महापौर होता. प्रश्न आहेत निश्चितपणे, पण अजित पवार असेल, एकनाथ शिंदे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा इतर सगळेजण असतील, ह्या सगळ्यांच्या मध्ये या आकड्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांची वाट भविष्यात सत्तेत सोबत असलेल्यांची सुद्धा आणि विरोधात असलेल्यांची सुद्धा भविष्यातली वाट खडतर आहे. हे अधोरेखित करणारी हे निवडणूक आणि निकाल आहेत. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.